जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करा या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या वतीने कागल तहसीलदार कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन करण्यात आले। कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी यासाठी अनेकदा आंदोलने झालीत, पण अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही। 12 सप्टेंबर पासून नागपूर येथे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन चालू आहे। या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा महसूल सेवक तथा कोतवाल संघटना। दिनांक 12/9/2025 पासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीनं संत्रानगरी नागपूर म्हणजे महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांचा जिल्हा या ठिकाणी संविधान चौक नागपूर येथे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन भर पावसात, परतीच्या पावसात आणि विजांच्या गडगडाट मोठ्याने आंदोलन लावलेलं आहे। राज्यभरातून सगळे कोतवाल बांधव नागपूर येथे जमा झालेले आहेत। त्याच धर्तीवरती दिनांक 16/9/2025 रोजी कोल्हापूर जिल्हा महसूल संघटनेच्या वतीनं 17 तारखेपासून काम बंद व बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। व त्याच धर्तीवरती आज कागल तालुका महसूल संघटनेच्या वतीनं आज तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या वतीनं आज इथं तहसीलदार साहेब यांना बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन करत असल्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। ब्रिटिश काळापासून प्रामाणिकपणे महसूल विभागाची सेवा करणारा कर्मचारी म्हणजे महसूल सेवक म्हणजेच कोतवाल हा ब्रिटिश काळापासून कार्य करत असून पण आत्तापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। आमची गेली 60 वर्ष शासनाकडे एकच मागणी आहे की कोतवालांना चतुर्थ वेतन श्रेणीत समावेश करून घ्यावं, पण शासन अजून पण आपल्याला न्याय दिलेला नाही आणि आता फक्त तुटपुंज मानधनावर आपल्याला काम करायला लावत आहेत आणि सगळ्या प्रकारची कामं लावली जातात आणि ते आता मान्य नसून भर पावसात आता जे नागपूरला आंदोलन चालू आहे त्यात पूर्ण महाराष्ट्र त्यात सहभाग होत असून कोल्हापूर जिल्हा उद्या नागपूरसाठी रवाना होत आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तालुका अध्यक्ष कागल। दिनांक 12/9/2025 पासून नागपूर येथे संविधान चौकात चालू असलेल्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने जे बेमुदत व धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला जिल्हा संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। त्याच धर्तीवर आम्ही तालुक्याच्या वतीने आज येथे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासंदर्भात आलो आहोत। साहेबांना निवेदन आम्ही दिलेले आहे। त्याप्रमाणे आमची एकच मागणी आहे, महत्त्वाची आणि मुख्य, ती चतुर्थ श्रेणीची। आमचे पद हे इंग्रज काळापासून असून तेव्हापासून आमचा महसूल सेवक हा वंचित आहे। सर्वांना न्याय मिळाला पण अजून महसूल सेवकांना न्याय मिळाला नाही। त्यासाठी आम्ही आजपासून 12/9/2025च्या धर्तीवर जे विदर्भ कोतवाल संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेले आहे त्यामध्ये आम्ही आजपासून आम्ही सामील होत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे न हटण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत। राजगृह फाउंडेशन वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवित असते। गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण, स्वतंत्रता दिनी माजी सैनिकांचा सत्कार असाच एक उपक्रम त्यांनी ज्येष्ठ नागरिकांकरता घेतला। आज 21व्या शतकात फार कमी कुटुंब असे असतात जे एकत्र मिळून सोबत राहतात। त्यातच आजच्या धावपळीच्या काळात एकत्र राहूनही परिवारातील लोकांना एकमेकांशी हितगुज करण्यास वेळ मिळत नसतो व एकमेकांपासून दुरावा होतो। याकरता राजगृह फाउंडेशन बेसातर्फे नुकतेच ज्येष्ठ नागरिकांकरता एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये डॉक्टर इंगळे यांनी म्हातारपणात त्यांचे खानपान कसे असेल, आरोग्याच्या दृष्टीने कसे व्यायाम करावे याबद्दल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा राजगृह फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज बडोले व कीर्ती बडोले यांच्या हस्ते शाल वाटप करण्यात आले व आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली। मी धनराज पी बडोले, उन्नती पार्क बेसा येथे राहतो आहे। मित्रांनो, जेव्हा माझ्यासोबत माझे आईवडील राहतात तर वयस्क मंडळीची काय अवस्था असते हे मी जवळून पाहिलेलं आहे, घरून पाहिलेलं आहे। तर मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांसारखे अजून माझे आईवडील भरपूर आहेत
वडीलधारी माणसं भरपूर आहेत. तर आपण त्यांचा एक छोटासा गेट टुगेदर घेतला तर त्यांच्या अंतर्मनात जे काही आहे त्यांची हितगुज होईल आणि हितगुज होऊन वैज्ञानिकदृष्ट्या डॉक्टरांकडून जे काही त्यांना मार्गदर्शन मिळेल तर त्यांना भविष्यामध्ये ते कामात येईल. त्यांचा आहार कसा असावा, ते जीवन कसे जगत आहेत, सभोवतालच्या वातावरणामध्ये आयुष्य वाढवण्यासाठी कसं राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मार्गदर्शनातून आदरणीय इंगळे सर यांनी सांगितलेलं आहे. आणि हे हसत खेळत एक गेट टुगेदरसारखा आम्ही इथं कार्यक्रम घेतला, त्यांचा उत्साह वाढवला, त्यांच्या आयुष्यासाठी पुन्हा शुभेच्छा मी देतो आहे आणि हसत खेळत ते पूर्ण आपलं आयुष्य जगतील असं मला वाटतं आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं आहे की आजचा जो भावनिक विकास आहे हा भावनिक विकास खतम झालेला आहे, म्हणजे नाहीसा झालेला आहे. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूप बिजी समजतो आहे आणि बिजी समजत असल्यामुळे तो आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करतो आहे. आणि याच्यात विशेष एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यामुळे आपला भावनिक विकास कमी होत आहे तो म्हणजे एक मोबाईलच्या व्यस्ततेमुळे सगळे काही विद्यार्थी असोत, आपले मुलं असोत, आपले घरातील फॅमिली मंडळी असोत, नातवंड असोत, हे सगळे म्हणजे मोबाईलमध्ये गर्क असतात आणि गर्क असल्यामुळे त्यांचा जो आपसातील संवाद जो असतो हा संवाद मोबाईलमुळे तुटलेला आहे. मला असं वाटते की मोबाईलपेक्षा आपल्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त वेळ आपण दिलं पाहिजे, जसं एकत्र जेवण करणं, त्याच्यानंतर एकत्र ट्रिपला जाणं, एकत्र संवाद साधणं, एखाद्या दिवशी मोबाईलला सुट्टी देणं. तर ह्यामुळे सुद्धा आपलं म्हणजे विद्यार्थी जे आहेत किंवा जे आईवडिलांची सेवा करत नाही अशांनासुद्धा चालना मिळेल की जेणेकरून भावनिक विकास वृद्धिगत होण्यास किंवा वाढ होण्यास मदत होईल. विविध खेड्यातील विद्यार्थी ह्या ठिकाणी शिकत आहेत आणि मला असं वाटलं की मी त्या ठिकाणी गेलो असता. दरवर्षी आम्ही थोडीफार मदत करतो, पण ह्यावर्षी असं वाटलं की त्यांना जास्तीत जास्त जवळपास त्यांना 15 दिवस अन्नधान्य पुरेल असं अन्नधान्य आम्ही त्यांना दिलेलं आहे. कारण ते विविध क्षेत्रातून आलेले आहेत, गरीब विद्यार्थी आहेत आणि ते इथं नागपूरसारख्या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत. तर आपलं पण काम आहे की त्यांना मदत करणं, कारण आम्ही पण लहान असताना आम्हाला बी कुणीतरी मदत केलेली होती, ही भावना मनात ठेवून आम्ही सुद्धा त्यांना मदत करत आहोत. आमच्या घरी तर असं काही नाही आहे. आमच्या घरी सगळे चांगले आहेत, मुलं आहेत, सुना आहेत. उलट आम्ही दोघंच नवरा बायको, तर पण ते आमच्या मागे लागतात, ते आमच्याकडे या राहायला. परंतु आता सध्या आम्ही दोघंच आहोत तिथे. आणि आजचा जो हा कार्यक्रम ठेवला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार म्हणून फार चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम धनराज बडोले यांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी मागे 15 ऑगस्टलासुद्धा एक सैनिकांचा सत्कार घेतलेला आहे. तर आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला काही भेट दिलेली आहे. मी त्यांना भेट दिलेली आहे, पण मी दान दिलेलं आहे 1200. हां, 10% द्या. मी मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी आहे औरंगाबादचा. त्याच्यामुळे मला जे काही चालना मिळालेली आहे, जे काही स्फूर्ती मिळालेली आहे ती बाबासाहेबांचीच आहे. मिलिंद कॉलेजमधूनच मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळंच मी डॉक्टर बनलेलो आहोत, बाबासाहेबांमुळं. नाही तर शक्य नव्हतं. माझ्या गावातील सरपंचांनी शिकवायला पाठवू नका असं म्हटलं होतं माझ्या आईवडिलांना. मग आईवडील म्हणाले आम्ही कष्ट करतो, आम्ही पैसे जमा करू आणि आम्हाला मंथली स्कॉलरशिप मिळत नव्हती. पण दादासाहेब रुपवते मिनिस्टर असताना, सोशल मिनिस्टर, त्यांनी मंथली स्कॉलरशिप आमची चालू केली होती. त्याच्यामुळे आम्ही टिकलो तिथे. जय वकील फाउंडेशन मुंबई, कमाल उडवाडिया फाउंडेशन मुंबई आणि BJ वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेडच्या RR मालपानी मतिमंद विद्यालयात 18 वर्षाच्या आतील मुलामुलींकरता येत्या 26 व 27 सप्टेंबर रोजी 2 दिवसीय मेंदूचे विकार, हृदयरोग आणि अस्थिविकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. RR मालपानी विद्यालयात होणारे हे शिबिर विनामूल्य असून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज नांदेड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राजस्थानी एज्युकेशन सोसायटी आणि जय वकील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 28वा बाल मस्तिष्क रिलेटेड कॅम्प नांदेड इथं घेण्यात येत आहे. ज्या कॅम्पमध्ये लहान बाळांच्या मेंदू रिलेटेड सगळ्या आजारावर, जसं झटका येणं, बाळ न बोलणं, न चालणं, बाळाची समज कमी असणं, ऑटिझम, अशा सगळ्या आजारावर एका छताखाली नांदेडमध्ये हा कॅम्प घेण्यात येतो. हा 28वा कॅम्प आहे, जिथे मुंबईचे जवळपास 35 लोकांची टीम येते आणि त्याच्यामध्ये गरजू रुग्णांसाठी आम्ही CT स्कॅन, MRI, ब्लड टेस्ट हा सगळा फ्री ऑफ कॉस्ट करतो. ज्या मुलांना गरज असेल त्यांना आम्ही ट्रीटमेंट, 6 महिन्याची ट्रीटमेंटसुद्धा सोबत लिहून देतो आणि त्यांच्यासोबत मेडिसिनसुद्धा देतो. आणि ज्यांना गरज असेल फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल, त्यांना तो 6 महिन्यापर्यंत इथं करण्याची सोय केलेली आहे.
तर सगळ्यांना माझं असं आव्हान आहे, जे गरजू रुग्ण आहेत, ज्यांना झटका येतो, लहान बाळ बोलत नाही, लहान बाळाला कळत नाही, असे जे काही रुग्ण असतील त्यांनी 26 तारखेच्या अगोदर राजस्थानी एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे RR मालपाणी नवीन मोंढ्यामध्ये, तिथे येऊन रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून त्यांना पुढचा त्रास होणार नाही आणि ह्या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। नांदेड़ का मालपानी परिवार, जिसमें प्रकाश जी मालपानी हैं, विजय जी मालपानी हैं, ये बहुत समय से जुड़े हुए हैं सामाजिक कार्य में, और उसी का एक उदाहरण है कि राजस्थानी एजुकेशन सोसाइटी राम प्रताप मालपानी मूक बधिर विद्यालय यहाँ शुरू है बरसों से। उनके सबसे छोटे भाई श्री अजय जी मालपानी, जो कि अमेरिका में डॉक्टर हैं और अब उन्होंने एक फंड तैयार किया है और उनकी इच्छा है कि नांदेड़ में एक स्किल डेवलपमेंट का प्रोग्राम तैयार हो, ताकि जो लोगों को एम्प्लॉयमेंट नहीं है वो स्किल सीख कर उनको एम्प्लॉयमेंट मिले। तो उन्होंने प्रथम ऑर्गेनाइजेशन नाम की एक संस्था है भारतवर्ष में, जो बहुत बड़े पैमाने पे अलग अलग फील्ड में काम करते हैं। वो स्किल डेवलपमेंट के रूप में गौंडी है, कारपेंटर्स हैं और मैकेनिक्स हैं या हेल्थ वर्कर्स हैं, ऐसे लोगों को तैयार करते हैं। तो नांदेड़ में भी एक उन्होंने सेंटर की पहल शुरू की है, जिसमें वो उनका मानसिक विचार है कि 100 मैकेनिक तैयार हो एक साल में और 100 हेल्थ वर्कर्स, जो लोगों के घर में बड़े बुजुर्ग हैं जिनको मेडिकल असिस्टेंस की ज़रूरत है, मेडिकल सहायता की ज़रूरत है, वैसे लोगों को तैयार करने का उनका मानस है। यहाँ के गुरुजी रुग्णालय या और अन्य रुग्णालय के साथ में जुड़ के, और वो प्रथम के स्पेशलाइज्ड ट्रेनर्स आएंगे जो मैकेनिक्स भी तैयार करेंगे और ऐसे हेल्थ वर्कर्स भी तैयार करेंगे। और उम्मीद है कि ये प्रोजेक्ट उनका बहुत सक्सेसफुल रहेगा। वो उन्होंने ऑलरेडी $10,000 का योगदान प्रथम ऑर्गेनाइजेशन को दिया है और उनके थ्रू उन्होंने ये स्किल डेवलपमेंट का काम शुरू किया है। तो इस तरह मालपानी परिवार का जो बरसों से समाज सेवा करने का उद्देश्य है, वो अब उनके तीसरे छोटे भाई जो अमेरिका में स्थित है, वो भी अब नांदेड़ में एक पहल कर रहे हैं। अंजनगाव तालुक्यातील साखरी या गावामध्ये वर्षावास निमित्ताने सालाबादाप्रमाणे उषा वाटाणे यांनी 10 दिवस उपवास धारण केले होते। यावर्षी कार्यक्रमाला वैयक्तिक घरगुती पद्धतीने साजरे न करता सार्वजनिक रूप देऊन साखरी या गावामध्ये आदर्श पेरण्याचं अमूल्य कार्य त्यांनी केले। या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये समता सैनिक दल मेळावा तसेच धम्मध्वज रॅली काढण्यात आली। गावामध्ये समता व बंधुत्व प्रस्थापित करण्याकरता बाहेर गावावरून समता सैनिक दल संघ, महिला संघ, उपासक संघ तसेच गावातील बौद्ध उपासक उपासिका, बालमित्र व बहुजन बंधू भगिनी यांचे विशेष सहकार्य लाभले। संततधार पावसाने हजेरी लावली असताना देखील कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा उपक्रम साजरा होत आहे। जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी याबाबत माहिती दिली। नमस्कार, मी महेश खिलारी, अप्पर तहसीलदार इचलकरंजी।
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर 2025 ते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 हा सेवा पंधरवडा आपण आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करत आहोत। हा सेवा पंधरवडा आपण 3 टप्प्यामध्ये घेत आहोत। टप्पा 1 मध्ये पाणंद रस्त्याविषयक मोहीम, म्हणजेच जे रस्ते नकाशावर आहेत परंतु सध्या वापरात नाहीत, आणि दुसरे म्हणजे जे वहिवाटीचे रस्ते आहेत, हे दोन्ही रस्ते आपण मोकळे करण्याची मोहीम राबवत आहोत। टप्पा 2 मध्ये सर्वांसाठी घरे, त्यामध्ये आपण जे ऑलरेडी अतिक्रमण झालेले जे घरे आहे, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण झाले आहे, ते अतिक्रमण नियमित करण्याची कारवाई करणार आहोत। तसेच ज्यांना घरकुले मंजूर झालेत पण स्वतःची जागा नाही, अशांना आपण जागा मंजूर करणार आहोत। आणि टप्पा 3 हा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आहे। यामध्ये आपण सर्व गावामध्ये गाव नकाशा करता QR कोड व सातबारा घेण्यासाठी QR कोड असे 2 QR कोड चावडी आणि ग्रामपंचायत याच्या दर्शनी भागात लावणार आहोत। त्याचबरोबर आपण नाविन्यपूर्ण मध्ये सरकारी सेवा केंद्रे आहेत, सेतू कार्यालय आहेत, ते आपण आदर्श सेतू केंद्र करणार आहोत। त्याचबरोबर आपण आपल्या जे तालुक्यातील तलाठी कार्यालय असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील, याचे अक्षांश रेखांश घेऊन ते गुगलवर आपल्याला पाहता येणार आहे। त्याचबरोबर आपण सर्व मंडळ अधिकारी यांचे जी आपले पूर्ण जिल्ह्याचे आता सर्व महसूल अंतर्गत कार्यालय हे ऑफिसवर आपण घेतलेले आहेत, ते आता मंडळ स्तरापर्यंत ऑफिस करणार आहोत। त्याचबरोबर आपण 100 दिवसात प्लास्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या उक्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती करणार आहोत। त्याचबरोबर आपण लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सातबारावर ज्या पुरुषाचं नाव आहे त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीचे नाव सहिष्येदार सदरी लावणार आहोत, याचीही कारवाई आपण सध्या करत आहोत। त्याचबरोबर आपण जे सरकारी आणि खाजगी गट आहेत त्याचे एकाच गटामध्ये जर सरकारी आणि खाजगी क्षेत्र असेल तर तो सातबारा आपण वेगळा करणार आहोत। असे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवणार आहोत। तर या सर्व मोहिमेचा सर्व इचलकरंजी परिक्षेत्रातील लोकांनी लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो। 51 बंधपत्रित आरोग्य सेविकांचा 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करून प्रथम नेमणूक दिनापासून सेवा नियमित करून सुधारित आदेश काढण्यात यावा, या मुख्य मागणी करता महाराष्ट्र शासन राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा नांदेडच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येते। या बेमुदत उपोषणाचा आज 4था दिवस असून प्रशासनाच्या वतीने आमची दखल घेतल्या जात नाही व मागणी मंजूर झाली नाही तर उपोषणकर्त्यांनी प्रशासनास आत्मदहनाचा इशारा दिला आहे। माझं नाव अंजना वैजनाथ साखरे आहे। आम्ही नर्सेस संघटनेच्या वतीने बसलेलो आहोत उपोषणाला। आमच्या मागण्या आहेत, आमचं 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करून आमच्या सेवा प्रथम नेमणूक दिनांकापासून नियमित करून आम्हाला सुधारित शुद्धीपत्रक देण्यात यावे। याच्यामध्ये 2004 ते 2005 मधल्या 15 आरोग्य सेविका यांच्या जुन्या पेन्शनमधून नवीन DCPS मध्ये चाललेल्या आहेत। आमच्या याच्यातल्या 51 मधल्या 4 कर्मचारी हे ऑन ड्युटी मृत्यू झालेले आहेत, त्यांच्या पाल्यांना तात्काळ अनुकंपामध्ये घ्यावे। या मागणीसाठी आम्ही आज 4 दिवस झालोय सलग इथे बसलेलो आहोत, पण प्रशासनाचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आमचा प्रश्न हा इथल्या लेवलवरच म्हणजे निकाली लागणार आहे। तरी पण जाणून बुजून आम्हाला आमचा प्रश्न त्यांनी निकाली काढत नाहीत। आम्ही त्यांना वारंवार निवेदन दिलेत, 9 वर्ष झालं या गोष्टीसाठी आम्ही फाईट करत आहेत, पण आम्हाला आजच्या तारखेपर्यंत आम्हाला न्याय भेटलेला नाहीये। आणि आमच्यासारखाच मॅटर 7 जिल्हा परिषदचा आहे, तर त्या जिल्हा परिषदला आमच्यासारखाच मॅटर असताना तिथल्या स्थानिक लेवलवर त्यांचे प्रकरण निकाली काढलेत, पण नांदेड जिल्हा परिषदने आजच्या तारखेपर्यंत आज आम्ही 4 दिवस झालो आम्ही इथं बसलोत, साधं कोणी येऊन आमची चौकशी सुद्धा केली नाही। म्हणजे आज महिला कर्मचारी इथं असताना सुद्धा महिला भगिनींना कोणी सहानुभूती दाखवत नाही। आम्ही 24 तारखेला आमच्या सहकुटुंबासोबत आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण असंच चालू ठेवणार आहोत।
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कोल्हापूर जनशक्ती महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवारी भव्य कार्यकर्ता प्रबोधनात्मक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डी.जी. भास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर, महाराष्ट्र बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल माने उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष रमेश कांबळे असणार आहेत. यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 15 व्यक्तींचा सत्कार केला जाणार असल्याचे डी.जी. भास्कर यांनी सांगितले. 22 सप्टेंबर 2024ला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जनशक्ती महासंघ या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचा आज प्रथम वर्धापन दिन उद्याच्या 22 सप्टेंबरला होणार आहे. या 22 तारखेला राजकीय परिस्थिती सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेची गॅरंटी नाही असे आज राजकारणातले काही नेते सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात असतात. परंतु या उलथापालथीमध्ये माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते मात्र राजकीय सत्ताधाऱ्यांच्या बरोबर न जाता माझ्यासोबत ठामपणे राहिले. अशा काही 15 कार्यकर्त्यांचा सत्कार या निमित्तानं त्या दिवशी आम्ही करणार आहोत. तसेच या ठिकाणी काही शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, नोकरी मिळवलेली आहे, अशाही काही गुणवंतांचा सत्कार त्या दिवशी त्या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिल माने हे उपस्थित राहणार असून उद्घाटक जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठातील आलोक कुमार जत्राटकर साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. आणि मग अशा ह्या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभर आम्ही गेली 1 महिनाभर माझे सर्व साथी, त्याच्यामध्ये विलास भास्कर, रमेश कांबळे, रमेश पाचगावकर, आमचे सुरेश राजशील आहेत, जयसिंग कांबळे आहेत, शिवाज शाहीर आहेत, आनंदा कांबळे आहेत, आमचे भगवान कांबळे आहेत. ह्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी गेली 1 महिनाभर लोकांशी संपर्क साधलेला आहे. वेगवेगळ्या गावाची भेटी देऊन बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकीमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांच्याकडून आहे. आणि हा कार्यक्रम जो भव्यदिव्य होणार आहे, या कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी असणार आहे. आणि तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून, तुमच्या या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी मिळावी, त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं असं या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतो. लॉर्ड बुद्धा चॅनलनं कायमच आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मी लॉर्ड बुद्धा चॅनल आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो आणि थांबतो. भद्रावती तालुक्यातील मौजा विस्लोन येथील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत शामराव खापणे यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून 20 लाख रुपये उचलण्यात आले. एस्टिमेटप्रमाणे रोडचे काम जिल्हा परिषद शाळेपर्यंत पूर्ण न करता अर्धवट करण्यात आले असून बोर्डवर काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. खनिज कल्याण निधीतून करण्यात आलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाची दखल घेत शेतकरी संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी विस्लोन गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी व रोड नव्याने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी विठ्ठल बदखल तसेच प्रमोद नामदेव खापणे व विस्लोन येथील त्रस्त नागरिकांकडून करण्यात आली. शाळेपर्यंत रोड होता, तो अर्धवट बनला आणि ह्या विद्यार्थ्यांना इथून यायला जायला तकलीफ होते आणि गाडण्यातून यावं लागते आणि गावकऱ्यांना पण इकडं शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. हाच रस्ता साऱ्या गावाला ह्या रस्त्यातूनच तिकडे नंदोरी, बोर्रा, कोंकणी जायचं असेल तर ह्याच रोडनं जावं लागते. आणि आपला विद्यार्थी शाळेमध्ये जाते तेव्हा तकलीफ होते, इकून तिकून पाणी येते, पाणी आला तर विद्यार्थ्याला घराकडे जायचा वांदा येते. हे गाव मौजा विस्लोन तालुका भद्रावती याचे जे तरुण पिढीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्या समितीच्या मार्फतीनं हा प्रश्न तुम्ही शासनाकडे लावून धरावा
अशी विनंती केली. त्या विनंतीले अनुसरून मी विठ्ठलराव बतखल, संस्थापक अध्यक्ष शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, भारतीय जनसंसद, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर या नात्यानं ही समस्या जिल्हाधिकारी, बांधकाम समिती, BDO, कलेक्टर यांच्याकडे देण्यासाठी आम्ही काल गेलो होतो. आम्ही काल त्यांना एक निवेदनही दिलं. याच्या अगोदर बरेचसे तक्रारी झाल्या, परंतु या ठिकाणी जो 20 लाख रुपये फंड आला पंतप्रधान खनिकर्म योजनेतून, त्याच्यात खापणे यांच्या घरापासून तर जिल्हा परिषद शाळेपर्यंत रोड तयार करायचा होता, परंतु जगन्नाथ बाबा मंदिरापर्यंतच रोड तयार केला. जवळपास 125 ते 150 मीटर, बाकी 125 ते 150 मीटर अजून बाकी आहे. त्यामुळे हे या गावातले जे जिल्हा परिषद शाळेत जाणारे हे लहान लहान विद्यार्थी आहेत, यांना पावसात, चिखलात, प्रसंगी नालीमध्ये ओलांडून जावं लागत आहे. याची हे बातमी बनवून किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी जे या गावात आपण आलो आहे आणि तुमच्या या मीडियाच्या मार्फतीनं एक जनजागरण करून त्यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचवण्यासाठी इथे सर्व लोक आले, त्यांनी समस्या सांगितल्या. विनंती अशी आहे प्रशासनाले, BDO, तहसीलदार, कलेक्टर, SDO, प्रसंगी विभागीय आयुक्त यांनी या प्रकरणात लक्ष घालून ताबडतोब या समस्येवर तोडगा काढावा आणि जे खनिकर्म निधीतून जो पैशाचा अपहार झालेला आहे, जो अपहार करणारा आहे तो कोणतीही यंत्रणा असो, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई पूर्णपणे केला नाही. जे हे जिल्हा परिषद शाळेपर्यंत होता तो शाळेपर्यंत न करता जगन्नाथ बाबाच्या मंदिरापर्यंत गेला आहे. आता आमच्याजवळ काही इस्टिमेट कधी आहे नाही, म्हणून हे रोडचं बांधकाम कोण्या प्रकारे आहे, तिकडं वाढीव किती आहे, समोर किती आहे हे आम्हाला माहीत नाही. पण बोर्ड जे फळक लावलेले आहे त्याच्यावर ते बांधकाम शाळेपर्यंत म्हणून देऊन आहे. आणि हे उत्कृष्ट आहे का निकृष्ट आहे हे तुम्ही ठरवत आहे. हे आता दिसून राहिली हे एका पाण्यानं, हे तर काही मोठी रहदारी नाही आहे, पण हे एका पाण्यानंच हे निघली आहे, एकाच पाण्यानं. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.